जे आपण थोडं मनावर घेतलं तर स्त्री काय करू शकत नाही, करू खरंय, शकतो, असं मी खरंय. विचार करते पुढे. हं. पण तुम्ही एक मुस्लिम कुटुंबातून येणारे, मुस्लिम समाजातून येणाऱ्या आणि तुम्ही एवढं मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण सुद्धा घेतलेलं आहे, उच्च शिक्षण घेतलंय. तर तुमचा जो लहानपणीचा काळ होता, तो नेमका कसा होता? त्यावेळेला तुम्हाला शिक्षण घ्यायला विरोध झाला होता का? नाही, माझे वडीलच मुळात खूप आधुनिक विचाराचे होते. हां. ते पुण्याच्या ह्याच्यामध्ये फोटो जिंकोला असिस्टंट डायरेक्टर म्हणून हं, होते. आमची शेती होती भरपूर कराडला आणि त्यांचे विचार होते, की "तू मुलगी आहेस म्हणून काय झालं? तुला हं, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत." हं, म्हणजे जेव्हा मी 7वी ला होते त्यांनी माझं खातं बँकेत काढून दिलं हं. आणि तिथे जाऊन प्रत्येक महिन्याला तिथून व्याज घेऊन यायचं आणि ते हां. घरी कसं खर्च करायचं हे तुझं तू ठरवायचं. हं, म्हणजे असे धडे त्यांनी दिले. ₹10 कमवले तर ₹2 बाजूला टाकायचे. ₹8च खर्च करायचे. म्हणजे हे त्यांचं जे होतं ते आणि मला त्यांनी कधीही कुठल्या गोष्टीला थांबवलं नाही. मुलगी आहेस म्हणून हे नाही करायचं, ते नाही करायचं. म्हणजे समाज जेव्हा नातेवाईक म्हणायचे, हं, त्या तेवढ्यापुरतेच ते रागवायचे मला. पण हं, नंतर दुसऱ्या दिवशी "अरे कॉलेजला नाही गेली?" "नाही शिकायचं आहे." म्हणजे त्यांना शिक्षण गेलं पाहिजे, मुलीला सगळं आलं पाहिजे. त्यामुळे काय झालं माझे विचार देखील तसे होत गेले. एक हं. स्वतंत्र विचार म्हणतो, आपल्याला विचार करायची संधी मिळाली ना हां, त्यावेळेस. हां. कुठल्या ह्याचे दडपण नाही आलं. हं, तर त्यामुळे मला असं वाटतं, की मी कुठे अडले नाही किंवा हं, मी हं, थांबले नाही. हं. रोज नवीन-नवीन काही ना काही विचार करत राहते. काहीतरी करावंसं वाटतं. ते विचार वडिलांच्या म्हणतात, की नाही घरातून हा विचार आला पाहिजे. हं, हं, हं. घरातून थोडं सपोर्ट केला पाहिजे, हां. की मुलीला काय करावं? मुळात मुलीने नेमकं हां, काय करावं? हां. आता माझी मुलगी ती ड्रॉइंग खूप छान काढते. हं, तिला आम्हाला वाटत होतं ती हुशार आहे. तिने हां. चांगलं काहीतरी डॉक्टर वगैरे व्हावं. पण तिला कॉस्ट्यूम डिझायनरच व्हायचं होतं. म्हणजे तिला आर्टमध्ये हां. आर्टमध्ये. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे काही शिक्षण असतं का? बऱ्याच लोकांनी सांगितलं. पण ती म्हटली, "नाही, मी करते." हं, आज तिने जवळ-जवळ 15 फिल्ममध्ये हं. काम केलेलं आहे. ॲज अच्छा. असिस्टंट म्हणून. मला खूप आवड म्हणजे त्यांचं जेव्हा काम बघते तर नवीन, हं, हं. नवीन काहीतरी करा.